90% लोकांचा प्रश्न असा आहे की जर यूट्यूबच्या चॅनलवरचे जुने व्हिडिओ डिलीट करून जर नवीन व्हिडिओ जर टाकले तर चॅनल मोनिटाईज होईल का? तर ते कॉपीराइट कंटेंट किंवा स्वतः बनवलेले कंटेंट किंवा मग AI कंटेंट जर दुसऱ्यांचे व्हिडिओ तुम्ही जर तुमच्या चॅनलवरती अपलोड केलेले असतील आणि ते जर डिलीट जर केले, स्वतः बनवलेले व्हिडिओ जर चॅनलवरती अपलोड जर केले तर चॅनल मोनिटाईज होईल का? असे भरपूर सारे वेगवेगळे प्रश्न प्रत्येक जणांना आहे. तर याचं तुम्हाला आज 100% सोल्युशन मिळणार आहे. तर काय होतं की आपण जे व्हिडिओ टाकतो त्याला व्ह्यू येत नाही की आणि सबस्क्रायबरही वाढत नाही, म्हणून मग आपण काय करतो की ते व्हिडिओ डिलीट करतो किंवा मग जर दुसऱ्यांचे व्हिडिओ जर टाकलेले असले त्याने आपले सबस्क्रायबर आणि वॉच टाइम वाढलेला असतो, पण ते व्हिडिओमुळे आपलं चॅनल मोनिटाईज होणार नाही हे आपल्याला माहिती असतं. त्यामुळे आपण ते सबस्क्रायबर आणि वॉच टाइम चॅनलवरती तसाच राहून आपले स्वतःचे नंतर कंटेंट टाकून चॅनल मोनिटाईज करण्याचा आपल्याला प्लॅन असतो. परंतु असं केल्याने चॅनल मोनिटाईज होईल का? हाही खूप मोठा प्रश्न आहे. आणि काही जण असेही करतात की जे व्हिडिओ चालतात तेच फक्त चॅनलवरती ठेवतात आणि जे व्हिडिओ चालत नाही ते व्हिडिओ डिलीट मारतात. आणि हे एक कारण आहे की असे जर आपण व्हिडिओ जर डिलीट जर आपल्या चॅनलवरती वरून जर मारले तर आपलं चॅनल हे मोनिटाईज होईल का? किंवा ज्या व्हिडिओवरती कॉपीराइट कंटेंट आलेला आहे तो व्हिडिओ जर डिलीट मारला तर आपलं चॅनल मोनिटाईज होऊ शकतं का? जर तुम्ही तुमचे चॅनलवरचे जर व्हिडिओ डिलीट केले तर चॅनल मोनेटायझेशनच्या वेळेला तो वॉच टाइम आणि सबस्क्रायबर हे काउंट केले जात नाही. तर तुम्ही जे नवीन कंटेंट बनवलेले आहेत त्याचाच फक्त वॉच टाइम आणि सबस्क्रायबर हे मोनेटायझेशनसाठी अप्लाय होतात. तर कोणत्याही प्रकारचं कंटेंट जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती टाकून ते जर डिलीट मारलेले असेल, ते AI असो, कॉपीराइट असो किंवा दुसऱ्यांचे कंटेंट असो, असे कोणत्याही प्रकारचे कंटेंट तुम्ही टाकून जर डिलीट मारलेले असेल तरीही तुमचं चॅनल मोनिटाईज होईल. फक्त त्याचा वॉच टाइम आणि सबस्क्रायबर हे काउंट केले जाणार नाही. जर तुमच्या ह्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे पूर्ण झालेले आहेत आणि ज्या व्हिडिओमुळे हे 1000 सबस्क्रायबर आणि 4 घंटे पूर्ण झालेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही डिलीट मारले तर तो वॉच टाइम आणि ते सबस्क्रायबर काउंट केले जाणार नाही. त्यामुळे चॅनल मोनेटाईज होणार नाही. जे नवीन व्हिडिओ आहेत त्यातून तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे कंप्लीट करायचे आहे. फक्त तुमच्या चॅनलवरती जे कंटेंट आता सध्या आहे त्याचेच फक्त सबस्क्रायबर आणि वॉच टाइम हा काउंट केला जाईल आणि डिलीट केलेल्या व्हिडिओंचा वॉच टाइम आणि सबस्क्रायबर हे मोनेटायझेशनसाठी काउंट केला जात नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचे सध्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत त्यांचे सबस्क्रायबर आणि वॉच टाइम हा काउंट केला जाईल मोनेटायझेशनसाठी. सिंपल साध्या भाषेत जर सांगायचं जर झालं तर व्हिडिओ डिलीट केले तरी चॅनल मोनिटाईज होतं. फक्त जे व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती सध्या आहे त्यांचाच वॉच टाइम आणि सबस्क्रायबर हे काउंट केले जातात मोनिटायझेशनसाठी. तर तुमचा डाऊट हा क्लिअर झाला असेल अशी मी अपेक्षा करते. आणि तुम्हाला अजून काही डाऊट किंवा प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा. त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन किंवा त्यासाठी व्हिडिओ नक्की घेऊन येईल. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.